चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व 13 सर्ग 3. सद्गुरुराया स्वरूपानंदा वंदन तुझ हे आता. दिव्य देहीच्या सदाशिवा तू चरणी ठेवितो माथा. करुणा घनते मजसी गमला पूर्ण पुरुष ही तुम्ही. आनंदाचे स्वरूप दिसला शांती ब्रह्म मज तुम्ही. नाथ पंथीचे तेजो भास्कर तुम्ही अनादि सिद्ध. प्रभेत येता तुमच्या कोणी करिता तयासी शुद्ध. मन पवनाच्या रथी बैसुनी अनुपम किमया केली. शून्या पुढची महाशून्यता स्थिती प्राप्त ही केली. आत्मभाव तो आत्मारामी दिव्य स्त्रोत चैतन्य. तीच दिव्यता मला मिळावी नको तया विण अन्य. आर्त अशा या प्रार्थनेतही स्वामी रंगुनी जाती. देही विदेही मने मनातीत नित्य गुंगुनी जाती. आश्रमातल्या नित्यक्रमाला आता स्थिरता आली. नैमित्तिकती पाठ साधना आता सवयीची झाली. स्वामी योजिती उत्सव दिन ते वर्षभराचे काही. भाव भक्तीने जमती भक्त जन जनी जनार्दन पाही. गुढी पाडवा राम नवमिती जयंती हनुमंताची. गुरु पौर्णिमा कोजागिरी अन जयंती गुरुरायांची. वाचन चिंतन ते उद्बोधन भक्ती सभरते यावे. दिवसभराचे स्पंदनातुनी कुणीही भारित व्हावे. स्वामी मानिती सद्गुरु सेवा शिष्य वंदिती स्वामी. प्रगट करीते भाव मनाला स्वानंदी त्या धामी. एक सारखे उत्सव सारे परितो एक निराळा. अतिमानसे दिन म्हणती त्याला स्वामी भाव आगळा. अतिमानस हे तत्व सांगती योगी श्री अरविंद. धरी ध्येयते स्वामी सवदले सद्गुरु स्वरूपानंद. म्हणून लागला स्वामीजींना अरविंदांचा छंद. समजून घेती बुद्धी विचारे त्या ज्ञानाचा गंध. पूर्वपीठिका संक्षिप्ताने आपण समजून घेऊ. काय ध्येयते अरविंदांचे अवलोकुनी ते पाहू. पांडेचरी हे स्थान एकले दक्षिणेस ते आहे. कार्यक्षेत्र हे अरविंदांचे निसर्ग सुंदर आहे. गर्भ श्रीमंती घराण्यातही जन्मतयांचा झाला. कुशाग्र बुद्धी जन्मजातही गुण तयामधी आला. परदेशी तै सुविद्य होऊन सधनता मिळवावी. यश कीर्ती ही निजपुत्राची जगात ती पसरावी. मनात इच्छा अशी पित्याच्या परिते नास्तिक होते. आर्य संस्कृती देव देवता तया वावडे होते. भोगवादिती आंग्ल संस्कृती मनात रुजली होती.
तिरस्कार मनी भारत भूचा अशी नोकरी होती. त्यास्तव त्यांनी अरविंदांना धाडियले परदेशी. मायभूमीचा पुसटही वारा लागून दिधला त्यासी. नियती मनते परी वेगळे अद्भुत किमया घडली. अरविंदांच्या अंतर्मनीची ओढ कुणाना कळली. सुयोग्य समयी सुविद्य होऊनी मायदेशी ते आले. अज्ञाताच्या संकेतातून तसेच जीवन घडले. देहासाठी जगणे आणिक देह भोगते घेणे. नश्वर साऱ्या संपदेतही नश्वर होऊन जाणे. नश्वर सारे विश्व असे का परित्या निर्मी कोण. ईश्वर म्हणती त्या चैतन्यात या जाणती कोण. ऐसे घडता चिंतन चित्ती क्षणी विरक्ती आली. त्यजुनी सारी सौख्ये आता मनी प्रेरणा आली. परकीयांचे हाती सत्ता गुलाम भारत भूमी. निष्क्रिय आम्ही कसे जन्मलो सौख्य कोणते धामी. झपाटूनही मनते गेले देशभक्ती हो जागी. राष्ट्रमुक्तीचे ध्येय धरूनी जीवन कार्या लागी. पत्रकारिता संपादन ते प्रखर भाषणे करीती. क्रांतीवीरांच्या समूहामधुनी आंदोलनेही करीती. बलशाली त्या सत्तांधांना समूळ ते निपटाया. तनमन अवघे झोपून दिधले मुळीन मोहनी माया. क्रांतिकारक खडतर जीवन जगता आली जाण. मानव शक्ती पलीकडेही आहे शक्ती महान. त्या शक्तीची करूया प्राप्ती कष्ट असो यातना. तनमन सारे एक करोनी साधी ती साधना. प्रेरित होतो ईश्वरास जो तयास ईश्वर निवडी. मिळे प्रेरणा बळपाठीशी गुरु कृपा त्या निवडी. शून्य विकारे भाव अर्पिता ध्यान योग तो समजे. कर्म भक्ती अनज्ञान मिळूनी पूर्ण योग तो उमजे. देह मानवी असे स्थूल तो मनते सूक्ष्मची आहे. पवन गतीने जरी विहरते तरी ते स्थूलची आहे. मन हे फिरते देहा भवती जागृतीत वा स्वप्नी. तेच स्थूलपण असे तयाचे चिंतन चित्ती स्वप्नी. विकास करणे याच मनाचा अशीच ती साधना. सत्यप्रकाशी शक्ती दिव्यता करीत आराधना. अंतर्मनीचा प्रवास सारा बोध अबोधी झाला. सूक्ष्म सूक्ष्म त्या अतिता पुढचा पंथ समोरी आला. प्रकाशित मन अधिमानस ते नंतर अतिमानस. अवतरता ते ब्रह्म तेजही भरते मन मानस. चैतन्याची तेजशलाका भूगर्भीय त्या शिरली. उच्च अवस्था साधन शुचिते रोम रोमी त्या भरली. आता उरले ध्येय उद्याचे स्वप्नची एक महान. अतिमानस ते प्राप्त करोनी जगास करू उत्थान. अतिमानस ही ईश हृदयची सत्य चेतना पूर्ण. प्राप्तची होता मानव होतो स्वयं चेतना पूर्ण. कार्य मानवी काही न उरते नवमानव ये विश्वी. दिव्य प्रकाशी दिव्य चेतने कार्य तयाचे विश्वी. संकल्पाचा तोही दाता मायतात जगताचा. सिद्धांचा तो महासिद्ध तो प्रेषित भगवंताचा. ध्येय असे हे अरविंदांचे नित्य प्रेरणा देई. आर्त ओढती स्वामीजींची वाढत वाढत जाई. या ज्ञानाच्या धुंद सुगंधी मना लागला छंद. हृदी सद्गुरु मनी मानसी योगी श्री अरविंद. सद्गुरुराया आता प्रार्थना आशीर्वाद मज देई. आर्तमनीची आर्त भावना जाणून तू ती घेई.
तूच दाविल्या सोहम पंथे साध्य साधना घडली. तूच घडविले तुवा मढविले किमया सारी घडली. दृष्टांती वा ध्यान दर्शने स्वरूप तुझे ते कळले. आनंदाचे शुद्ध स्वरूप ते दिव्य नेत्री मज दिसले. मनोमनीच्या वृत्ती साऱ्या जिरवत मी तव पायी. स्वस्थ मनीच्या पूर्ण सुखाने नित्य नाहतो देही. आत्मतृप्त मी तरी न थांबे एक ओढती मजला. विद्यानंदा पुढे जायचे कृपा प्रार्थितो तुझला. हे अरविंदा विश्वव्यापका कृपा हस्त तो द्यावा. दिव्य दृष्टीने आत्मरूपाचा अनुभव मजसी यावा. विश्वबीजाच्या उपासनेतुनी विश्वरूप ते दिसू दे. जीव जगत अन जगदीश्वर तो एक रूप ते विरुदे. सुख दुःखे ही भवपाशाची उरतीन जेथे काही. बहरे केवळ परमानंद ही तिथेच मजलाने. स्थिर आसनी ध्यान मग्न मी शांती सुखे आनंद. गुरु प्रेरणे तुम्हा विनवितो आर्तची विद्यानंद. महेश्वरी तू आदि भवानी महन मंगले माते. महालक्ष्मी तू सरस्वती तूच कालिका माते. दया शांतीच्या प्रेम वत्सले कृपा करी मज नित्य. शुद्ध मुक्त मज नित्य दिसू दे सत्या पुढचे सत्य. पराभक्तीच्या आर्त प्रेरणे समर्थता ती यावी. तव प्रभेच्या दिव्य प्रकाशी मनोवृत्ती जिरवावी. तव कृपेचे अमृत प्राशन करण्यामी आतुर. विश्वजननी हे तव वत्सासी करू नको गे दूर. ओंकारा तुझ नमितो आता विश्वबीज तू एक. प्रणवद्वारे तुला पूजिती रूप तुझे ते एक. नादमयी तू तव नादाने विश्व पोकळी भरते. सुरात तुझिया सुरगण मनित्या विश्व शांती ही भरते. प्राण प्रकाशा गंधमयी तू ज्ञानमयी तू एक. छंदे तुझिया वेद मौनले चारही होती एक. तव एकाचे तीन जाहले त्रिदेवतयांना म्हणती. ब्रह्मा विष्णू महेश मिळुनी दत्तात्रय त्या म्हणती. तिघा जणांच्या तीन आकृती त्रिपुटी एकची झाली. औटपीठीचे परब्रह्म ते सगुण रूप ये खाली. जय जय ब्रह्मा जय जय विष्णू जय जय हे शंकर. एकच ऐसा वर द्या मजसी प्राप्त हो शुभंकर. सोहम ऐसी शुभम साधना सद्गुरुने मज दिधली. साधनेतली उच्च अनुभूती स्वरूपी मजती दिसली. श्रद्धा भक्ती आणि सबुरी हृदयी नित मम आहे. प्राप्त जाहले जरी काही ते उत्सुकता मनी आहे. स्वप्न दर्शने दृष्टांताने तसेच संकेताने. येथवरी मज आणिले गुरुने धरुनी निज हाताने. आता लागला मनास माझ्या अतिमानसीचा छंद. सूक्ष्म सूक्ष्म त्या मानस स्तरीचा देई मज तो गंध. दिव्य जीवनी दिव्य अनुभूती दिव्यतेत मज देई. समर्थ होण्या जरी हवा तर देह प्राण मम घेई. मला न कौतुक या देहाचे कैक भोगिले भोग. आता एक ते देई कौतुके पूर्ण योगी तो योग. स्वामी मनीची आर्त आर्तता प्रार्थनेत या दिसते. सद्गुरु साधन ते सिंहासन सार्थ सार्थता दिसते. पर्व 13 सर्ग 3 समाप्त.